नमस्कार. एस एस सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10 ते 11 जुलै 2025 यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, भारताची पहिली UPI संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे बेंगळुरू. प्रश्न 2, कोणत्या कंपनीद्वारा बेंगळुरू येथे भारताची पहिली UPI संचलित बँक सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे स्लाईस. प्रश्न 3, आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? उत्तर आहे 9 पदके. प्रश्न 4, ब्रिक्स शिखर परिषद 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 5, आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न 6, आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? उत्तर आहे 3. चीन. प्रश्न 7, कोणते देश न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य बनले आहेत? उत्तर आहे कोलंबिया आणि उझबेकिस्तान. प्रश्न 8, न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य किती झाले आहेत? उत्तर आहे 11. प्रश्न 9, ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्सची कितवी आशियाई क्षेत्रीय बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे 23वी. प्रश्न 10, गिनी इंडेक्स 2025 कोणी जारी केला आहे? उत्तर आहे वर्ल्ड बँक. प्रश्न 11, कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना 35% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 12, देशातील पहिल्या नॅशनल बायोबँकचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 13, रेशन वितरणासाठी आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न 14, कोणत्या राज्यातील अरावली टेकड्यांमध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 15, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल अवॉर्ड ऑफ सदर्न क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे ब्राझील. प्रश्न 16, जगातील किती देशांवर वाढीव आयात शुल्क टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे? उत्तर आहे 14. प्रश्न 17, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत? उत्तर आहे 26. प्रश्न 18, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त किती रुपयाचे नाणे जारी करण्यात येणार आहे? उत्तर आहे 125 रुपयांचे. प्रश्न 19, 21वी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोणत्या देशात पार पडली? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 20, 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या रवींद्र साळवे यांनी कोणत्या प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे? उत्तर आहे पॉवर लिफ्टिंग. प्रश्न 21, 30 जून ते 8 जुलै दरम्यान कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडली आहे? उत्तर आहे बेंगळुरू. प्रश्न 22, दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? उत्तर आहे तैवान. प्रश्न 23, राजस्थान सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबीमुक्त योजना सुरू केली असून त्या अंतर्गत BPL कुटुंबांना किती लाखांची मदत करण्यात येणार आहे? उत्तर आहे 1 लाखाची. प्रश्न 24, कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी नुकताच 3I ॲटलास
तिसऱ्या इंटरस्टेलर ऑब्जेक्टचा शोध लावला आहे? उत्तर आहे चिली. प्रश्न 25. तैवान देशात कोणते चक्रीवादळ आले आहे? उत्तर आहे दानस. प्रश्न 26. 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? उत्तर आहे कझाकिस्तान. प्रश्न 27. सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2025मध्ये भारताच्या डी गुकेशने कितवे स्थान पटकावले आहे? उत्तर आहे तिसरे स्थान. प्रश्न 28. मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? उत्तर आहे 150 वर्ष. प्रश्न 29. सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे मॅग्नस कार्लसन. प्रश्न 30. परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावले आहे? उत्तर आहे 8वे. प्रश्न 31. परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तर आहे पंजाब. प्रश्न 32. परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये सर्व इयत्तेत कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 33. मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे? उत्तर आहे सिंदूर. प्रश्न 34. कोणत्या राज्यातील बोलपूर आदिवासी भागात हूल दिवस साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 35. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे 27वा. प्रश्न 36. ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे हॅरी ब्रूक. प्रश्न 37. ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे जसप्रीत बुमराह. प्रश्न 38. महाराष्ट्रात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत? उत्तर आहे 56. प्रश्न 39. केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेत महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश झाला आहे? उत्तर आहे 63. तर हे होते 10 आणि 11 जुलै 2025 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.